तर बघा मंडळी, आपण वीर माता जिजाबाई भोसले उद्यान व प्राणी संग्रहालय या ठिकाणी आपण पोहोचलेलो आहोत। तर बघा मंडळी, आपण वीर माता जिजाबाई भोसले उद्यान व प्राणी संग्रहालय या ठिकाणी आपण पोहोचलेलो आहोत। तर मंडळी, या ठिकाणी ऑनलाईन तिकीटची सुविधा सुद्धा आहे आणि तिकीट दर सुद्धा या बोर्डवर तुम्हाला पाहायला भेटणार आहे। तर बघा, इथे तिकीट विंडो आहे। तर ह्या बाजूला आपण तिकीट काढू शकतो इथे आल्यानंतर, आणि या बाजूला म्हणजे उजव्या बाजूला ऑनलाईन तिकीट कक्ष आहे। आणि समोरच आपल्याला जर बघायचं झालं तर बघा, QR कोड सुद्धा आहे ऑनलाईन तिकीटसाठी। तुम्ही तिकीट काढला बघ, पैसे। नमस्कार मंडळी, आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये मी आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करतो। मंडळी, मी आलो आहे मुंबई येथील भायखला या ठिकाणी, म्हणजेच आपलं मुंबईमधील राणीचा बाग। तर दिवाळीची सुट्टी पडली तर फॅमिलीला घेऊन आलो आहे राणीचा बाग बघायला। तर मंडळी, आत्ताच या ठिकाणी एक एंट्री झालेली आहे माझी। तर म्हणजे मी 2-3 वेळा आलो होतो, ओझेलला पहिल्यांदाच घेऊन आला आहे। तर म्हटलं चला राणीचा बाग बघायला जाऊ। तर आता एंट्री झाली, तिकीट वगैरे कशा प्रकारे काढली तर व्हिडिओमध्ये मी दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे। तर मंडळी, चला व्हिडिओ कशा प्रकारे बनतो आणि तुम्हाला काय काय बघायला भेटतो आणि आम्हाला सुद्धा काय काय बघायला भेटतो त्या व्हिडिओमध्ये तुम्हाला पाहायला भेटणार आहे। तर चला मंडळी, व्हिडिओ कंटिन्यू करा, कुठेही जाऊ नका। तर चला आपण व्हिडिओला सुरुवात करतो। इधर तिकीट वगैरे काढलेले आहे। आता आपण चला, हा एक्झिट आहे, इथून एंट्री आहे। मी याच्याकडे 2 वेळा आलो होतो, हा ओझेलला पहिल्यांदाच घेऊन येत आहे। रेश्मा आहे का? आम्ही तिथे फोटो काढलो होतो चिन्मय। बोल। चिन्मय, आम्ही आलो होतो ना, तर इथे माऊ आणि मी फोटो काढले होते। ओझेलचा बेबी शूट इथे केला होता आम्ही। दिसते एलिफंट ना? एकच दिसते। हातीचा घर आहे ओझेल, हातीचा घर आहे सगळा। चिन्मय दिसली? आल्यानंतर आपल्याला बघा काय दिसतोय, बोर्डवरच लिहिलेलं आहे, म्हणजे लाईनचं जे कक्ष आहे ते सध्या बंद करण्यात आलेलं आहे। म्हणजे लाईन या ठिकाणी नाही आहे, त्याच्यामुळे आम्हाला लाईन काय बघायला भेटला नाही। तर बघा इथे बोर्डवरच मोठं लिहिलेलं आहे, थांबा मी लवकरच येत आहे।
त्याच्यामुळे आम्हाला लायन काही या ठिकाणी बघायला भेटला नाही. तर चला मंडळी, पुढे काय आपल्याला बघायला भेटतोय बघूया. तसंच म्हणजे हत्ती वगैरे बघून झाल्यानंतर आम्ही पुढे आलो तर बघा इथे अस्वलचा कक्ष लागतो. तर बघा या ठिकाणी आपल्याला अस्वल बघायला भेटते का, तर चला बघूया. बघा या ठिकाणी टायगर टेरिटरी दाखवलेली आहे. तर चला मंडळी, गर्दी तर फारच आहे. तर आपल्याला वाघ बघायला म्हणजे वाघ बाहेर आला असेल शाळेत, त्याच्यामुळे एवढी गर्दी झाली. तर चला बघूया वाघ बघायला भेटतोय काय. तर चला मंडळी, व्हिडिओमध्ये कुठेही जाऊ नका. दिसला वाघ बघा झोपलेले आहेत वाघ. कारण का दुपारची वेळ आहे तर झोपलेले आहेत. बघा त्या याच्या खाली झोपलेले आहेत. एक बाहेर झोपले आहेत. 3 वाघ आहेत ते बघा झोपलेले आहेत. या ठिकाणी तुम्हाला दिसत असेल कारण का समोर ग्लास आहे त्याच्यामुळे एवढं स्पष्ट दिसत नाही, पण वाघ आहे, झोपलेला आहे वाघ. चिन्मय वाघ बघायला भेटला? हा, वाघाची गोष्ट सांग ना. हा ओजल वाघ बघायला भेटला? मोठा होता. ठिकाणी वाघ आम्हाला वाघ टेरिटरी म्हणजे जो आहे ठेवण्याची जागा, त्या ठिकाणी आम्हाला वाघ बघायला भेटला. आणि ही पोरंसुद्धा मजा आली त्यांना. थोडंसं झोपलेत, जागे नव्हते, पण त्यांना वाघ बघायला भेटला. त्यांना आनंद झाला बघून. तर चला बघू, व्हिडिओमध्ये कंटिन्यू करत राहा.
ओजल ओजल पानगोडा ना पानगोडा ना आपल्याला पानगोडा बघायला भेटला ना. हा कसा बघितलास पानगोडा बघायला भेटलास ना. हा नुकत्याच आम्ही आता पानगोडा बघितलाय आणि बघूया पुढे आता आम्हाला काय बघायला भेटतोय. तर व्हिडिओ कंटिन्यू करत राहा. हा त्याची मम्मी हे बघ माकड बघ माकड ते बघ ते बघ. त्याचा पिल्लू बघ चिन्मय पिल्लू बघ तो बघ नाही. पण तुला मी काय बोलतो तुला मजा येते की नाही. मजा येते. तर आता आम्ही चाललोय पेंग्विन बघायला. हा एकच आहे का नाही दोन आहे इथे काय शिंगा नाही ते पाण्यामध्ये पाण्यामध्ये सांबर तिला शिंग नाही आणि ती तिकडे गेली ती शिंग आहे. घरात आहे तेव्हा मजा आ रहा है क्या मजा आ रहा है. डियर आहे ना. अरे अरे उस्मा
बघा या ठिकाणी पूर्ण म्हणजे राणीच्या बागेची पूर्ण नक्षा दिलेला आहे या ठिकाणी आपल्याला. भोजन तुम्ही गोले खाल्लात. आम्हाला बघा माऊने काय कॉर्न आणलं. कॉर्न बघ, चॉकलेट. भाऊ आणि काकाने आम्हाला बघ पाठवून आले, पण काय आणला आम्ही आता हे खाणार. बघ बॉक्स आणला पूर्ण. तुम्हाला नाही, या लालटेनला पण नको. थँक्यू बोल. वटवा गुल व्हिडिओमध्ये दिसतील का नाही माहिती नाही, पण बघा किती लटकलेले आहेत. वटवा गुल सुद्धा या ठिकाणी आपल्याला बघायला भेटतो. तर बघा या बाजूला लहान मुलांसाठी खेळण्यासाठी गार्डन सुद्धा इथे या ठिकाणी आपल्याला बघायला भेटतोय. तर लहान मुलांसाठी गार्डन आहे आणि या बाजूला पक्ष्यांचे नंदवन आणि या बाजूला लहान मुलांसाठी गार्डन. तर बघा आज शुक्रवार असून एवढ्या ठिकाणी गर्दी आहे. तर चला आपण आता पक्षी बघायला जातोय. इथे गार्डन आहेत, लहान मुलं वगैरे खेळत आहेत. एंट्री आहे.
बघा कशा प्रकारे जाळी लावलेली आहे पक्ष्यांच्या या ठिकाणी. वजू झोप आली काय वजूला? चिन्मय जेलाय बघाले अंगावर घेतलं त्यांनी. पक्षी बघितलेस ना? मजा आली काय? काय थँक्यू. तर मंडळी पूर्ण राणीचा बाग बघून झालेला आहे आणि आता आम्ही एक्झिट मारलेला आहे. तर मंडळी व्हिडिओ शेवट करण्याची वेळ आली. तर या ठिकाणी मला प्राणी पक्षी सगळं काय पाहायला भेटलं. मुलांनी सुद्धा अतिशय मजा केली त्यांना आणि ओझरला पहिल्यांदाच हा राणीचा बाग दाखवायला आणला तर तिला सुद्धा खूप मजा आली. आता आम्ही थकलोय तर परतीचा प्रवास आहे. तर मंडळी हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्कीच कमेंट लाईक आणि शेअर करून कळवा. आणि तुमच्यापैकी कोण आमच्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. मंडळी भेटू लवकरच पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय.